आज या ठिकाणी आपण सर्वांना आमंत्रित केलेलं आहे। त्याचं कारण म्हणजे वाढत चाललेली बेरोजगारी या अनुषंगाने संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून युवा सशक्तीकरण हे आपलं 5 उद्दिष्टांपैकी एक उद्दिष्ट राहिलेलं आहे आणि त्याच माध्यमातून संजीवनीचा नोकरी महोत्सव 2024 आपण या ठिकाणी 5 ऑक्टोबर 2024 शनिवारी संत जनार्दन स्वामी मौनगिरी महाराज भक्तनिवास 1 व 2 या ठिकाणी घेणार आहोत। त्याकरता खरं तर आपण जर याची पार्श्वभूमी बघितली तर भारतातील बेरोजगारीचे सुमारे 83% हे तरुण बेरोजगार आहेत असा अहवाल सांगण्यात येतो। इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून जो अहवाल प्रसिद्ध झाला त्याच्यातही अशाच पद्धतीची आकडेवारी सांगण्यात आलेली आहे आणि त्यातही साधारणपणे 65% माध्यमिक किंवा उच्च शिक्षण घेतलेले बेरोजगारांचं प्रमाण हे 2000 साली होतं। त्याचप्रमाणे गेल्या काही वर्षांमध्ये साधारणपणे 1.5 कोटी वर्षाला रोजगार मिळालेले असले म्हणजे महिन्याला 12 लाख PF अकाउंट्स उघडले गेलेले आहे। परंतु दुर्दैवाने आपल्या या जिल्ह्यामध्ये फक्त 1682 कंपन्यांनीच नव्याने PF अकाउंट घेतले आणि त्यामध्ये देखील कोपरगावमध्ये गेल्या 5 वर्षामध्ये 10च कंपन्यांचे नव्याने PF अकाउंट उघडले। साधारणपणे 20च्या वर कर्मचारी असतील तर PF अकाउंट त्या कंपनीला घ्यावं लागतं। अंदाजे 10 कंपन्यांचं प्रत्येकी 10-20 जरी कर्मचारी पकडले तरी 200च्या वर त्या ठिकाणी रोजगार गेल्या 5 वर्षामध्ये उपलब्ध झालेला नाही। अर्थात त्याच्यामधून संजीवनी कॉलेजमधून पासआउट होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या घेतलेली नाही। ती गेल्या 5 वर्षामध्ये जवळपास 6500 लोकांना रोजगार त्या ठिकाणी उपलब्ध झालेला आहे। किंबहुना कॉल सेंटरच्या माध्यमातून झालेला रोजगार त्याच्यात घेतलेला नाही। परंतु हे सगळं होत असताना गेल्या वर्षभरामध्ये 22-23चा आकडा जर बघितला तर भारतामध्ये 1,71,000 लोकांनी आत्महत्या केलेली युवकांनी आणि त्याच्यात प्रामुख्याने कारण हे बेरोजगारी किंवा आर्थिक अस्थिरता असल्या कारणास्तव हे मोठं कारण त्याचं ठरलेलं आहे। आणि याचाच भाग म्हणून अनेक युवक कुठल्या तरी चुकीच्या मार्गाला लागत आहे, 2 नंबरचे धंदे करत आहेत आणि त्याच्यातून होणारी गुन्हेगारी ती मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे। हा रोजगार किंवा नोकरी महोत्सव कोपरगाव आणि परिसरातील लोकांकरता असल्या कारणास्तव मी इतर आकडे सांगणार नाही। परंतु एकट्या कोपरगावमध्ये जवळपास गेल्या 5 वर्षामध्ये 2100-2200हून अधिकचे गुन्हे त्या ठिकाणी झाले। त्यामध्ये शहरामध्ये 1500 आणि ग्रामीणमध्ये 2000हून अधिक गुन्हे त्या ठिकाणी नोंदवले गेले। आणि धक्कादायक बाब म्हणजे त्याच्यामध्ये 55 इतके मर्डरचे गुन्हे आहे। त्यामध्ये इतर खुनाचे प्रयत्न झालेले इतर वेगळे 30-40 गुन्हे आहे। असे वेगवेगळे बलात्कार, विनयभंग, दरोडा, चोरी, वाळू चोरी, घरफोडी, मारामारी असे सगळेच गुन्ह्यांचा समाविष्ट आहे या सर्व 3,500-4 हजार गुन्ह्यांमध्ये। आणि म्हणून कुठंतरी आपण एक जबाबदार नागरिक म्हणून एक प्रतिष्ठानच्या माध्यमातून सातत्याने युवा सशक्तीकरणाचा कार्यक्रम आपण घेत असतो आणि त्याचाच भाग म्हणून आम्ही ही संजीवनी नोकरी महोत्सव 2024 आयोजन केलेलं आहे। 5 ऑक्टोबर 2024 सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत याचं आयोजन आहे। यामध्ये आम्ही महाराष्ट्रातील नामांकित कंपन्यांकडं संजीवनी उद्योग समूहाच्या माध्यमातून असेल, संजीवनी कॉलेजच्या माध्यमातून असेल किंवा आमच्या इथं बसलेल्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून आम्ही त्यांच्यापर्यंत HR-पर्यंत आमचं मागणी केली आहे। त्याच्यामध्ये 100हून अधिक कंपन्यांनी या ठिकाणी येण्यास सहमती दर्शवलेली आहे।
आणि जवळपास 10,000पर्यंत वेकन्सीज या ठिकाणी त्या कंपन्या आपल्याकडे घेऊन येणार आहे. म्हणून अशी मोठी संधी, सुवर्ण संधी मी तर खऱ्या अर्थाने म्हणाल की पहिली या जिल्ह्यामध्ये अशा मोठ्या प्रमाणात रोजगार मेळावा कुठंच झाला नसेल. किंबहुना या 10-15 तालुक्यांमध्ये अशा पद्धतीचा मेळावा कधी झाला नसेल असा मेळावा आपण घेऊ पाहू इच्छित आहेत. त्यामध्ये IT सेक्टर असेल, नॉन IT सेक्टर असेल, बँकिंग सेक्टर असेल, मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर असेल, IT सेक्टर असेल, डिप्लोमा, ITI, फार्मा किंवा इतर डिप्लोमाचे फील्ड्स, या सगळ्यांना हे सगळे सेक्टर्स त्या ठिकाणी येणार आहे. या विरहित नामांकित कंपन्या सांगायचं झालं तर ICICI सारखी नामांकित कंपनी येणार आहे, वेलनेस आहे, एक्साईड आहे, पेटीएम आहे, सन फार्मा आहे, डॉक्टर रेड्डीज आहे, टाटा मोटर्स आहे, ॲक्सिस बँक आहे, महिंद्रा सारखी कंपनी आहे, बजाज आहे, पिरिमल आहे, CIE आहे, ग्रीन IT आहे, अलाइड सॉफ्टेक आहे, झोमॅटो आहे. या सर्व कंपन्या अगदी आपल्याला कुठं न जाता ह्या आपल्या कोपरगाव नगरीमध्ये जनार्दन स्वामी आश्रमाच्या ठिकाणी येणार आहे. म्हणून मी आपल्या मीडियाच्या माध्यमातून आमच्या सर्व बेरोजगार युवांना आवाहन करू इच्छितो की आपल्याला ही सुवर्ण संधी संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून येत्या 5 ऑक्टोबर 2024ला सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 100हून अधिक कंपन्या येणार आहे. 10,000पर्यंत रोजगार या ठिकाणी उपलब्ध आहे आणि सर्वच फॅकल्टी जवळपास याच्यामध्ये कव्हर झालेले आहे. सगळ्यांनी आपण लाभ घ्यावं आणि त्याच दिवशी आपण 2 गोष्टी, आलेला माणूस कुठलाही रिकाम्या हाती जाणार नाही आहे. एक तर तो नोकरी घेऊन जाईल किंवा जॉब कार्ड घेऊन जाईल. नोकरी म्हणजे त्याच दिवशी इंटरव्ह्यूमध्ये आपण त्यांना संध्याकाळच्या आत जेवढे लोक शॉर्टलिस्ट होतील, जेवढे लोक पात्र होतील, मग ते 1000 असतील, 2000 असतील, 3000 असतील, त्या सगळ्यांना त्याच दिवशी रोजगार आपण उपलब्ध करणार आहोत. त्याचप्रमाणे ज्यांना त्या दिवशी नोकरी मिळणार नाही ते त्या ठिकाणी जॉब कार्ड संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून दिलं जाणार आहे. ते जॉब कार्डच्या माध्यमातून पुढील 6 महिने दर महिन्याला त्यांना मेसेजद्वारे कंपनीची वेकन्सीज आणि HR या दोन्हींचे कॉन्टॅक्ट नंबर आणि त्या ठिकाणी थेट कनेक्शन करून देण्याचं काम त्या जॉब कार्डच्या माध्यमातून करणार आहोत. त्याच्यामुळं पुन्हा एकदा मी आपल्या माध्यमातून आवाहन करतो की दिलेली लिंक आम्ही त्या ठिकाणी आपल्याला व्हॉट्सॲपवर देणार आहोत. संकेतस्थळ त्या ठिकाणी www.sanjeevnijobfair.com याच्यावर देखील आपण रजिस्टर करू शकतो, ऑनलाईन फॉर्म भरू शकता. QR कोड सोशल मीडियाच्या माध्यमातून, वेगवेगळ्या मीडियाच्या माध्यमातून आम्ही ती लिंक आपल्यापर्यंत पोहोचू. जेवढे बेरोजगार युवक आहेत त्यांनी त्याच्यामध्ये सहभाग नोंदवावं हीच या निमित्ताने पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी आपल्याला आवाहन करतो. आणि विशेषतः या मेळाव्यामध्ये दिव्यांग उमेदवारांसाठी प्राधान्य आम्ही सर्वच कंपन्यांशी बोलून आग्रह धरून तो दिलेला आहे. म्हणून आमच्या दिव्यांग बांधवांना देखील मी विनंती करेल की आपण देखील आपल्यासाठी सुद्धा तिथं अनेक संधी उपलब्ध आहे, प्राधान्य आपल्याला त्या ठिकाणी मिळणार आहे. त्याच्यामुळं आपण निश्चितपणाने येऊन त्याचा लाभ घ्यावा. आमच्या महिला असतील, युवती असतील, युवक असतील, सगळ्यांनाच मी या निमित्ताने पुन्हा एकदा आवाहन करतो की संजीवनी नोकरी महोत्सव 2024मध्ये आपण भाग घ्या आणि आपलं उज्ज्वल भविष्यासाठी त्या ठिकाणी ऑनलाईन लिंकवर नाव नोंदणी करा आणि नामांकित कंपन्यांमध्ये नोकरी मिळवा हीच या निमित्ताने विनंती. म्हणजे जे विविध प्रकारचे कोर्सेस केलेले तरुण आहेत किंवा शिक्षण घेणारे तरुण आहेत त्यांच्यासाठी ते संधी उपलब्ध आहे, परंतु अनेक जे तरुण आहेत ते अशिक्षित आहे किंवा त्यांचं शिक्षण कमी आहे, ते देखील अशा नोकरीच्या संधीच्या शोधात आहे. त्यांच्यासाठी काय? निश्चितपणाने त्यांचाही आम्ही विचार केलेला आहे. त्यांच्यासाठी एक स्वतंत्रपणाने त्या ठिकाणी हाऊसकीपिंगचे असतील किंवा इतर कंपन्यांचे आम्ही बोललेलो आहोत. सध्या प्राधान्य सुशिक्षित बेरोजगारांना आम्ही दिलेलं आहे, परंतु काही युवकांच्या मागणीस तो आम्ही त्या ठिकाणी सिक्युरिटी असतील किंवा इतर हॉस्पिटॅलिटी असतील किंवा हाऊसकीपिंग असेल याच्या देखील संधी त्या ठिकाणी उपलब्ध राहणार आहे. विनंती एवढीच की आपल्या या ठिकाणी सगळ्या नोकरी मिळणार असं होणार नाही. आपल्याला देखील ती तयारी ठेवली पाहिजे की ज्या ठिकाणी संधी मिळेल त्या ठिकाणी आपण गेलं पाहिजे. डबक्यातलं बेडूक होण्यापेक्षा समुद्रातलं मासा झाला पाहिजे अशा मताचा मी आहे. म्हणून सगळ्या युवकांना आव्हान आहे की आपण येऊन
या ठिकाणी आपली नाव नोंदणी निश्चितपणाने करा आणि त्या दिवशी येऊन या संधीचा लाभ घ्यावा. नाव नोंदणीला फक्त नुसतं डायरेक्ट माणसाची याची कागदपत्र तसं आता इंटरव्ह्यूची गोष्ट डायरेक्ट इंटरव्ह्यू नाही, त्या ठिकाणी संजीवनी jobfair.com नाव नोंदणी करायची आहे. परंतु येत असताना आपण आपले सगळे, समजा आपण बी सिव्हिल असाल किंवा बी कॉम्प्युटर असाल किंवा डिप्लोमा असाल, ITI असाल, शैक्षणिक पात्रता जी काय डॉक्युमेंटेशन आहे कास्ट सर्टिफिकेटपासून सगळी ती आपण तिथं घेऊन आलेले व्यवस्थितपणाने योग्य राहील. ज्या पद्धतीने कंपनीजला आपण इंटरव्ह्यू देतो त्याच पद्धतीने आपल्याला तिथं इंटरव्ह्यू द्यायचा आहे. सगळ्यांना एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपण व्यवस्थितरित्या त्या ठिकाणी मोठ्या कंपन्यांना बोलवलेलं आहे, आपली मांडणी झाली पाहिजे. ह्या हेतूने देखील जर लवकरात लवकर आपण नाव नोंदणी केली 30 तारखेपर्यंत, नाव नोंदणी तशी 4 तारखेपर्यंत किंवा अगदी ऑन दी स्पॉट आला तरी चालू आहे. परंतु जे लोक आधी नाव नोंदणी करतील ऑनलाईन पद्धतीने त्यांना आम्ही संजीवनी युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून स्किलिंग देखील करणार आहे. इंटरव्ह्यूला सामोरे कसं जायचं, कशा पद्धतीने त्या ठिकाणी इंटरव्ह्यू फेस करायचा त्याची देखील सॉफ्ट स्किल किंवा स्किलिंगचं आम्ही ट्रेनिंग घेणार आहोत. मतदारसंघापुरतं एक पूर्ण ऑल ओव्हर आहे. मतदारसंघाने आता युवकांसाठी काम करतोय, संधी मोठी आहे, सगळ्यांसाठीच आहे. परंतु आपल्याच मतदारसंघामध्ये 18 ते 40 किंवा 18 ते 35 वयोगटात जर आपण बघितलं तर सरासरी नाही 18 ते 30 मध्ये सरासरी 60,000 युवक युवती आहे. मग एवढ्या मोठ्या प्रमाणात आणि जर 5 वर्षाचे आकडे घेतले तर 10च्या वर PF अकाउंट आपल्या तालुक्यात उघडले गेलेले नाही. म्हणजे मोठ्या प्रमाणात या 60-70 हजार युवतींमध्ये बेरोजगारी आहे. म्हणून प्राधान्याने शक्यतो त्यांनाच आहे. पण इतरही लोक जर लाभ घेऊ इच्छित असाल तर आम्ही काय त्यांना थांबवणार नाही, त्यांचं स्वागतच आहे. शेवटी युवा सशक्त व्हावं हाच आमचा त्याच्या मागचा उद्दिष्ट आणि ध्येय आहे. युवकांसाठी करिअर गायडन्स किंवा मार्गदर्शन शिबिरे झाली पाहिजे अशी मागणी जी आहे तर युवकांमधून समोर येते आहे. त्यासाठी संजीवनी युनिव्हर्सिटीचा पुढाकार घेणार निश्चितपणाने आम्ही घेऊ. हा त्याच पुढाकाराचा एक भाग आहे. अनेकदा बेरोजगारांसाठी मार्गदर्शन शिबिर आम्ही घेतलेली आहे आणि हे त्याचा पुढचा पाऊल आहे की अशा पद्धतीने आम्ही त्या ठिकाणी रोजगार मिळावा. सर्व नामांकित कंपन्यांशी बोलून विशेषतः नाशिक, संभाजीनगर, पुणा किंवा अहमदनगर या ठिकाणच्या कंपन्यांना आम्ही प्राधान्याने याच्यात सहभाग करून घेतलेला आहे. हे जे तुम्ही म्हटले की बुवा आता कमीत कमी तुम्हाला अपेक्षित 10,000 10,000 वेकन्सीज आहे. आपल्याकडे वॅकन्सी 10,000 वेकन्सीज आहे. ते आपण किती त्यातला फायदा घेतो. आमचे युवक 10,000 ओपनिंग्स घेऊन आम्ही त्या रोजगार मेळाव्यात येतो आहे. आता आपल्या इथं सगळ्याच युवकांनी त्याचा फायदा घ्यावा ही माझी कळकळीची पुन्हा एकदा विनंती आहे. मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आयोजन करण्यासाठी आम्हाला आपली सहकार्य लागणार आहे. मी मीडियालाही देखील विनंती करेल की आपण हे जास्तीत जास्त आमच्या युवकांपर्यंत पोच करावे. फॉर्म दाखवायचं 100 कंपन्या आणि एकाच कामोत्सव आणि जॉब नाही, तसं नाही, नियोजन तसं केलेलं आहे. हे आपले फॉर्म आहे. अशा पद्धतीचा फॉर्म आपण भरून घेणार आहोत सगळ्या युवकांचा, बेरोजगारांचा. त्यानंतर त्या कंपनीजमध्ये आधी प्रायमरी वेटिंग होईल. सर्वप्रथम आल्यावर सर्वांचं हॉलमध्ये ब्रीफिंग केला जाईल. त्याच्यानंतर सगळ्या कंपन्यांचं त्या ठिकाणी स्टॉल लागतील. त्याच्यामध्ये आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार शॉर्टलिस्टिंग आम्ही करणार आहोत. त्या शॉर्टलिस्टिंग झाल्याप्रमाणे कोणत्या कंपनीची ती रिक्वायरमेंट आहे आणि 100-100च्या स्लॉटमध्ये आम्ही ते आत पाठवणार. ॲट अ टाईम एका कंपनीचे 1-1, 2-2, 3-3 HR तिथं असणार आहे. ते प्रत्येकाचा 1-on-1 इंटरव्ह्यू त्या ठिकाणी घेऊन शॉर्टलिस्ट करणार आहे आणि त्याच ठिकाणी संध्याकाळच्या आत जेवढे पात्र कॅन्डिडेट्स आहे त्यांना आपण हातातच जॉब लेटर किंवा नियुक्तीपत्र आपण त्याच दिवशी देणार आहोत. आम्हाला अपेक्षा आहे की आपल्या युवकांनी जास्तीत जास्त 10,000 ओपनिंग आहे त्यापैकी जास्तीत जास्त युवकांनी त्याची संधी घेऊन नोकरी मिळवावी हीच आमची या निमित्ताने अपेक्षा. मला माहीत असल्याप्रमाणे नाही, आत्ताच भरवण्याचं कारण असं काही नाही. आपल्याला ज्ञात आहे MIDCचा प्रश्न त्या ठिकाणून आला
गेल्या अनेक वर्षांपासून कोपरगावमध्ये संजीवनी उद्योग समूहाच्या माध्यमातून रोजगार निर्मितीवर भर दिला जातो आहे. स्वर्गीय शंकररावजी कोल्हे साहेब असतील, त्यांच्या माध्यमातून संजीवनी कारखाना असेल, कोपरगाव औद्योगिक वसाहत असेल, संजीवनी इंजिनिअरिंग कॉलेज असेल, किंबहुना संजीवनी पतसंस्था असेल, गोदावरी दूध संघ असेल, शिर्डी संस्थान असेल, रयत शिक्षण संस्था असेल, एस टी महामंडळ असेल, पुणे येथील NHEC संस्था असेल, त्यामध्ये संजीवनी कॉलनी तिथं आहे, VSI सारखी संस्था असेल, या सगळ्यांच्या माध्यमातून किंवा संजीवनी कारखान्यातील नवन प्रकल्पाच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून दिला जात होता. परंतु दुर्दैवाने गेल्या 20 वर्षामध्ये 15 वर्ष ज्यांच्या हातात ही सत्ता आहे त्यांच्या कारकिर्दीमध्ये एक नवीन उद्योग या तालुक्यामध्ये आला नाही. त्या उलट बिपिनदादा कोल्हे असतील किंवा मी स्वतः त्या ठिकाणी लक्ष घालून कॉल सेंटर आपण या ठिकाणी आणलं. त्या ठिकाणी 1000 लोकांना रोजगार उपलब्ध झालेला आहे. वॉटरलेस इंडस्ट्री आणावं लागते, कारण की पाणी समन्याय वाटपामध्ये जे आपलं गेलेलं आहे त्यामुळं इंडस्ट्री येऊ शकत नाही. 80% आरक्षण गेलेलं आहे, 20% सिंचनासाठी शिल्लक आहे. त्याच्यामुळं या ठिकाणी कुठलीही इंडस्ट्री येऊ शकत नाही. आम्ही औद्योगिक वसाहतीच्या माध्यमातून जवळपास 30-35 एकर नव्याने जागा देखील मिळवलेली आहे. राजकीय कारणास्तव ती प्रलंबित राहिली 5 वर्षामध्ये, परंतु MIDCसाठी देखील आम्ही पाठपुरावा केला आणि सोनेवाडी असेल या ठिकाणी MIDC मंजूर झालेली आहे. तिचाही श्रेयवाद अनेक लोक घेत आहे, परंतु त्यासाठी आम्ही युवकांचे 10,000 सह्या असतील, वेगवेगळ्या मागच्याही मंत्रिमंडळातले मंत्री असतील किंवा याही मंत्रिमंडळातले मंत्री असतील यांचा पाठपुरावा करून आम्ही ती MIDC देखील मंजूर केलेली आहे. परंतु तिथं इंडस्ट्री येऊन त्या ठिकाणी रोजगार उपलब्ध व्हायला वेळ आहे. त्यामुळं आम्ही या संजीवनी नोकरी महोत्सवाचं आयोजन करून वाढती गुन्हेगारी आणि बेरोजगारी आणि व्यसनाधीन होणारे युवकांना कुठंतरी चांगल्या मार्गावर आणणं पाहिजे या हेतूने आम्ही हा नोकरी महोत्सव भरवतो आहे. प्रवेश निशुल्कच राहणार आहे. त्या उलट आलेल्या जे काय ज्यांनी रजिस्टर केलेलं आहे त्यांच्यासाठी त्या ठिकाणी अल्प उपहार असेल, चहा नाश्ता वगैरे सगळी सोय आम्ही केलेली आहे. सर्व पद्धतीचं नियोजन चोखपणाने त्या ठिकाणी आम्ही करणार आहोत. त्याबद्दल आपण निश्चिंत राहा. फक्त आव्हान आमचं परत तेच राहील की जास्तीत जास्त युवक युवतींनी याच्यामध्ये सहभाग नोंदवावा. कॅन्डिडेट सिंगल कंपनी अप्लाय करू शकतो की अजून दुसऱ्या कंपनीला नाही, साधारण आम्ही 2 ते 3 कंपनी ठेवलं होतं, परंतु कंपन्यांचा प्रतिसाद चांगला आल्यामुळं आम्ही तो 3 ते 5 देखील करू शकतो. त्याची शैक्षणिक पात्रता बघता, कारण की सगळ्या 100 कंपनीला गरज नाही. सेक्टर वाईज आपण म्हटल्याप्रमाणे IT सेक्टरला ज्याची रिक्वायरमेंट आहे ते IT ला जातील. फार्मा ज्यांचं B फार्मा D फार्मा किंवा झालेलं असेल ते फार्मामध्ये जातील. IT सेक्टर मॅन्युफॅक्चरिंग आहे, ऑटोमोबाईल आहे, BA BCom MCom झालेले असतील ते बँकिंगमध्ये जातील. काही नॉन IT सेक्टरमध्ये झाले. आम्ही त्याचं विगतवारी करून त्या कंपन्यांमध्ये त्यांना प्राधान्याने इंटरव्ह्यू देण्याचा आमचा प्रयत्न राहील. बाकीच्या 3-4 ठिकाणी अप्लाय करू शकतो. हो हो तोच समजा त्याला 2 किंवा 3 कंपन्यांनी सिलेक्ट केलं तर त्याला जी कंपनीचा ऑफर लेटर घ्यायचं आहे तो त्याचा अधिकार आहे. जी कंपनीने जास्त दिलं तो सर्व अधिकार. पण आपण पहिल्यांदा घेतो आहे, याच्यासाठी खूप मेहनत गेल्या काही दिवसांपासून आम्ही करतो आहोत. त्या सर्व कंपनींच्या टॉप मॅनेजमेंटशी बोलून त्यांच्या HRशी बोलून आम्ही ते केलेलं आहे. आमच्या इथं व्यासपीठावर बसलेले सर्व सहकारी संजीवनी युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून आपण ते सर्व बोलवलेलं आहे. आमच्याबरोबर किरण रहाणे आहे आणि आमचे पवार सर आहे, यांनी त्याच्यात विशेष मेहनत घेतलेली आहे. त्याच्यामुळं आपण ह्या कंपन्या येतील, त्यांना चांगला प्रतिसाद मिळाला तर निश्चितपणाने दरवर्षी आपण अशा स्वरूपाचे कंपन्यांना या ठिकाणी आमंत्रित करून आपल्या युवकांना रोजगार उपलब्ध करून देऊ शकतो. त्याच्यामुळं चांगल्या पद्धतीने सर्वांनी सहभाग घ्यावा हीच विनंती. चालतं.
ऑल ॲक्सेस आहे, काहीच काळजी करू नका. वय नाही, काहीच नाही, काहीच नाही, नाही नाही काहीच नाही. वयाची अट आहे, Best. वयाची अट आहे, कमीत कमी 18 वर्ष हा. पाहिजे. हा जास्तीत जास्त मग त्याच्या एक्सपिरियन्सवर डिपेंड. हां, जास्तीत जास्तचे काय नाही, कमीत कमी 18 पाहिजे. नाही तर तुम्हीच आम्हाला म्हणताल की बाळ याच्यामध्ये ना एक कन्सर्न असा आहे, भैया साहेबांनी एकच सांगितलं की सपोज 4,000 मुली हो किंवा 5,000 किंवा 10,000 रिकाम्यामध्ये कोणीच जाणार नाही. ज्याला ऑफर लेटर भेटला तो खुश आहे, ज्याला नाही भेटणार भैया साहेब त्याला जॉब कार्ड जॉब कार्ड देणार आहे. पुढचे 6 महिने त्याला नोकऱ्यांचे हे येत राहणार हां म्हणजे वॉरंटी पिरियड देणार. हां वॉरंटी आहे. वॉरंटी नाही, पण त्याला नोकऱ्यांच्या संध्या त्याच्या फोनवर अगदी त्याला येत राहणार आहे की तुझ्या शिक्षणासाठी इथं संधी आहे आणि या नंबरवर संपर्क साधून त्यांनी आमच्या कार्यालयाच्या माध्यमातून तिथं आम्ही त्यांना सहकार्य करणार. जॉब निश्चितपणे. कार्डच्या माध्यमातून आपण काय करणार आहोत की भैयासाहेबांच्या नावाने दर सोमवारी आपण तो त्या विद्यार्थ्याला SMS पाठवणार आहोत. त्याच्यामध्ये कंपन्यांचा. 5 लिंक असेल, लिंक ओपन केली की त्याच्यामध्ये 5 कंपन्यांच्या ओपनिंग्स असतील. त्याच्यामध्ये कंपनीचं नाव, कंपनी त्या विद्यार्थ्याला कॅन्डिडेटला काय फॅसिलिटीज देते, त्याला पेमेंट किती असेल, त्याची स्टेजची अरेंजमेंट करणार आहे का, त्याला पेमेंट किती देणार, आणि त्याच्याशिवाय त्या HR चा नंबर, मोबाईल नंबर, ईमेल ॲड्रेस हे सगळं त्याच्यामध्ये दिलं जाईल. हां शापचं काम तुम्ही करणार. हां हां आणि त्याच्या माध्यमातून विशेष म्हणजे त्या कंपनीमध्ये गेल्यानंतर आपलं कार्ड, भैयासाहेबांचं कार्ड हे ॲज अ रेफरन्स कार्ड म्हणून पास म्हणून ते जायचं. तो त्याला एंट्री access मिळेल त्याला. ते जे जॉब कार्ड देणार आहे ते जिल्हा उद्योग केंद्रासारखे जर सोमवारी नाही नाही, जिल्हा उद्योग केंद्र जॉब कार्ड देत नाही. त्याप्रमाणे जसं जर सोमवारी घेतात तसं. ते काय माहित नाही मला. ते एम्प्लॉयमेंट कार्ड आहे. एम्प्लॉयमेंट कार्ड झालं ते आपलं जॉब कार्ड. एम्प्लॉयमेंट कार्ड आहे. आपलं कसं आहे, बऱ्याचदा संधी उपलब्ध असतात पण माहीत होत नाही. आज समजा एखाद्याला जॉब पाहिजे पण त्याला माहीत नसतं की या कंपनीत व्हॅकन्सी आहे, तर त्या आपल्या माध्यमातून आपण त्यांना ते सांगणार आहे का बाबा या ठिकाणी व्हॅकन्सी आहे, तुम्ही अप्रोच व्हा. आणि काही अडचण आली तर संजीवनी महोत्सवाच्या याच्यातून आपण त्यांना ती मदत करणार. जॉब कार्ड म्हणजे काय कन्सेप्ट आहे माहिती आहे सर, विद्यार्थ्यांना काय होतं की नोकऱ्या कुठे आहेत माहीत नाही आणि कंपन्यांना ओपनिंग्स आहेत आणि त्यांना विद्यार्थी मिळत नाही, तर त्याच्यामधला जो गॅप आहे, ब्रिजिंग द गॅप म्हणतो, तो ब्रिज बांधायचं काम हे जॉब कार्ड करतं. दीपक पवार. आणि दुसरं काय, जॉब कार्ड ज्या दिवशी आम्ही देऊ ना त्याच दिवशी ॲक्टिव्ह करायचं मुलाने जागेवरती, आणि त्याला पुढच्या मंडेपासून ओपनिंग म्हणजे त्याला मेसेज सुरू, म्हणजे काय होईल, आलेल्या मुलाला नाही रिकामी हाती पाठवणार, हे कन्सेप्ट आहे कसं. आपण एक उद्घाटन फक्त त्याचं औपचारिकरित्या हे करून घेऊ. एक मिनिट दादा हे घेऊन जा ना. कोण आहे किरण? इथं कोण आहे? कागद घेऊन जा.